त्यामुळे एका मराठी पोराला नोकरीचं आमिष दाखवून लुटणाऱ्यातला प्रभाकर काळे अजिबातच नाही. आज तो ज्या उंचीवर आहे त्या लायकीचा एखादा झोल झाला असताना, घोटाळा झाला असता आणि प्रभाकर काळेंनी 100 कोटींचा अपहार केला अशी बातमी आली असती तर कदाचित माझ्या सकट प्रभाकरला ओळखणाऱ्यांना जरा आपल्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं असतं. अरे झोल किया तो भी कितना 100 करोड का. पण निव्वळ शिंदेचा माणूस आहे म्हणून कोणी प्रभाकर काळे या सरळ मार्गी माणसाला बदनाम करू पाहत असेल 7.5 लाखासाठी, तर या नीच राजकारणाचा मी निषेध करतो इथे. सोमवारचा 22 जूनचा म्हणजे अधिवेशनाचा पहिला दिवस आणि तो दिवस गाजवला एका बातमीनं. बातमी होती जगदविख्यात अशा मराठी वर्तमानपत्राच्या डिजिटल एडिशनमधली, ऑनलाईन आवृत्तीची. विश्वविख्यात संपादक संजय राजाराम राऊत यांच्या संपादनानं सजलेलं गाजलेलं हे वर्तमानपत्र म्हणजे दैनिक सामना. बातमी काय होती तर सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला 7.5 लाखांचा गंडा, शिंदेंचे पीए प्रभाकर काळे यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. आता गंमत अशी की प्रभाकर काळे हा माझा मित्र आहे, हे जगजाहीर आहे आणि तो आजचा नाही तर 1995 पासूनचा, म्हणजे 30 वर्ष झाली तेव्हापासूनचा मित्र आहे माझा. पण 2002 नंतर माझा आणि त्याचा संपर्क तुटला. तो थेट 2023 उजाडेपर्यंत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. म्हणजे 21 वर्ष ना माझा त्याला फोन ना त्याचा मला. नाही म्हणायला मला जेव्हा कळलं की तो तत्कालीन मंत्री, म्हणजे 2014ला जेव्हा एकनाथ शिंदे मंत्री झाले होते तेव्हा त्यांच्याकडे तो पी ए म्हणून काम करतो हे कळलं, तेव्हा मी सहज 1-2दा त्याला फोन करून पाहिला, व्हॉट्सअपला मेसेज करून पाहिला, पण त्याच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. आपल्याला काय नाही आला रिप्लाय तर गेला उडत म्हणायची सवय लागलेली आहे. आपण ह्याने असं केलं गेला उडत, त्याने तसं केलं गेला उडत, आपण काही कोणाच्या मागे धावत नाही आणि आपलं काय कोणापासून ना अडलंय ना अडतं. नंतर 2022ला तर सत्तांतरच झालं. त्या दिवशी 21 जूनला मी त्याला विधान भवनाबाहेर त्या आयनॉक्सच्या टर्निंगजवळ जे आहे ना, ते एक कॉफी शॉप आहे, तिथं मोबाईलवर बोलताना पाहिलं होतं. पण तो त्याला भेटायला जाणाऱ्या लोकांना असा हाकलत होता लिटरली. त्यामुळे किंवा तो कुठल्या दडपणाखाली असेल कदाचित, म्हटल्यावर मी पुढे गेलोच नाही. म्हटलं त्या दिवशी आतल्या आत मोठा राजकीय गोंधळ झाला आहे हे लक्षात आलं होतं माझ्या, त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे. तर असा हा माझा मित्र 95 ते 99 या कालावधीत ठाण्याचे जे आमदार होते मोदा जोशी, त्यांचा पी ए होता. तर मोदांची ती जीप चालवत प्रभाकर आणि अरुण मस्के ही लॉरेल हार्डीची जाड्या-राड्याची जोडगोळी विधानभवनात यायची. आम्ही कित्येकदा एकत्र जेवायचो. विधानभवनच्या कॅन्टीनच्या आंबोळ्या आणि चिकन ही आमची फेवरेट डिश होती. 2470 रुपयांच्या पगारात ढकलले जाणारे ते गरिबीतले दिवस आजही मला आठवत आहेत. खरंच त्या दिवसांमध्ये खिशात पैसे नव्हते, पण आमदारांचा पी आहे ही भावना त्या रिकाम्या खिशापेक्षा मोठी होती. त्याकडे आमच्यातलाच एक, पण आमच्यात नसलेला एक मोठ्या माणसाचा पी ए म्हणजे रवी शेंडगे, नारायण राणे साहेबांचा पी ए. वयानं माझ्यापेक्षा निश्चितच मोठा, पण इतर ज्येष्ठ पी ए मंडळी त्याला अरे-तुरे करायचे म्हणून माझ्याही तोंडी बसलेलं राणे साहेबांचा पी ए रवी. हे महाशय कधीतरी विधानभवनातल्या आमच्या शिवसेना पक्ष कार्यालयात उगवायचे. तर मंत्र्यांचे पी ए तसे आमच्यात कधीच बसायचे नाहीत म्हणा. आमदारांच्या भुक्कड पी एनमध्ये मंत्र्यांच्या श्रीमंत पी एनचं अस्तित्व उठून दिसायचं आणि तेव्हा जेव्हा कधी रवी शेंडगे असायचे आमच्यामध्ये ते असे वेगळे वाटायचे सगळ्यांपेक्षा. तर आम्ही जिथे बसायचो शिवसेना पक्ष कार्यालयाच्या शेजारी आमच्या पक्ष प्रतोदांचे एक दालन होतं. त्यात आतमध्ये त्यांच्या केबिन्स होत्या आणि पुढे असे आम्ही सगळे बसलेलो असायचो राऊंड, गोलमेज परिषद भरायची आमची. तर प्रभाकर काळे आणि माझी जी काही 4-5 वर्षातली मैत्री होती ती 2002 नंतर संपर्क विहीन झाली. नंतर भेट झाली ती थेट 2023ला नागपूर अधिवेशनात, जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतरही भेटल्यानंतरही त्याचं फोन न उचलणं, मेसेजला रिप्लाय न देणं हे बदललं नाही. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत 24 तास सावलीसारखा दिसणारा माणूस प्रचंड बिझी असणार, तो कसला आपले मेसेज बघतोय या भावनेनं मी आता त्याला मेसेज किंवा फोन करणं बंद करून टाकलं होतं. मागच्या वर्षी जुलै महिन्यात माझी बायपास झाली, तीही ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, पण माझ्या या मित्राला खबर नव्हती. अलीकडेच प्रभाकरच्या आईचं निधन झालं. मला थोडं उशिराच कळलं, 10-12 दिवस झाले होते. तर मी मात्र सांत्वनासाठी त्याच्या ठाण्यातल्या घरी गेलो, जिथे तो आधी राहायचा. तर म्हटलं हा तिथे राहतोय का? तर तो अजूनही नौपाड्यातल्या विष्णुनगरमधल्या गोखले उपहारगृहाच्या मागच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या 2 खोल्यांच्या घरात राहतो.
आधी अगदीच तात्पुरती सोय होती, पण आता त्यानं व्यवस्थित बनवलंय घर. पण आश्चर्य आहे ना, हे राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा पीए राहतो कुठे तर बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये. आज तो चांगला 3 BHK काय बंगलाही घेऊ शकतो जर मनात आणलं तर त्याने. पण तो त्याचं त्रिकोणी कुटुंब हे मात्र त्याच नौपाड्यातल्या घरात रमलेलं आहे. वहिनी पण म्हणतात ना, आता इथे बरं वाटतं आम्हाला. अर्थात माझा हा मित्र अजूनही आमदारांच्या पीएंना मिळणाऱ्या मानधनावर तर जगत नाहीये, पण त्याच्यावर त्यानं पाहिलेल्या गरिबीचे संस्कार आजही कायम आहेत. आता मी हे तुम्हाला का सांगतोय त्यामागचं कारण स्पष्ट आहे. सोमवारी दैनिक सामनानं जी बातमी प्रसिद्ध केली होती आणि त्या बातमीचे जवळपास 150 स्क्रीनशॉट्स हे मला वेगवेगळ्या लोकांनी पाठवले. अगदी माझ्या बायकोनेही पाठवलं मला. सगळ्यात पहिला आला तो आशिष पेंडसे नावाच्या माझ्या एका मित्राकडून आणि दुसरा तो माझ्या बायकोकडून आणि खाली प्रश्नचिन्ह होतं. तर प्रभाकर काळे माझा मित्र आहे आणि त्याच्या बाबतीत काय घडलं तर मानसिकता. हा जो प्रभाकर काळे आज उपमुख्यमंत्र्यांचा पीए आहे, माजी मुख्यमंत्र्यांचा पीए होता. त्याच्यावर 7.5 लाखांसाठी एका मराठी तरुणाला फसवल्याचा गुन्हा दाखल झालाय आणि म्हटल्यावरती काही लोकांनी काळजीने मला हा स्क्रीनशॉट पाठवला, तर काहींनी मला खिजवायला पाठवला, तर काहींना मला हे टोचतंय का हे बघायला पाठवला होता. म्हणजे अनेक ठिकाणी असं तो फिरून फिरून आलेले स्क्रीनशॉट होते. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने वरची शीर्षकं बदलली होती. याचा मालकच चोर आहे, मग हा पण चोर, असं शिंदेंवरचा राग कोणी कोणी काढला होता त्यात. मग त्यांचे फोन येऊ लागले. म्हणजे मी त्या स्क्रीनशॉट बघूनही रिप्लाय देत नाही म्हटल्यावर चायला माझ्यावर बायपास झाली ना, मी हॉस्पिटलाइज होतो, तेव्हा नाही केले या लोकांनी मला फोन. ते लोकही जागे झाले होते परवा. मी एकाचाही फोन उचलला नाही, कारण मला यातली सत्यता काय किंवा यात तथ्य काय हे माहितीच नव्हतं. आता हा बाबा काय फोन उचलत नाही प्रभाकर काळे. त्याला फोन करून विचारलं की बा नेमकं काय झालंय, तो माहिती आहे मला, त्यामुळे मी त्याला फोन केला नाही. हा गुन्हा दाखल तर झाला, हे खरंच होतं. पण विषय काय होता तर तळोजा इथं राहणाऱ्या वर्षा भुताळे नावाच्या एका महिलेनं एक तक्रार केली होती. त्या केलेल्या तक्रारीत शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या कार्यालयातल्या विश्वनाथ गच्चे, स्नेहल कोळी, मनोहर चोरगे आणि साईनाथ वटकर यांनी तिच्या भाच्याला वनरक्षक या पदावर नोकरी लावतो असं आश्वासन देत 7,65,000 रुपये लाटल्याचं समोर आलं होतं. यातल्या विश्वनाथ गच्चेनं तुमचं कुठलंही काम असू द्या, मी ते CM साहेबांचे पीए आहेत प्रभाकर काळे यांच्या करवी करून देतो असं त्या महिलेला सांगितलं होतं. एवढाच फक्त प्रभाकर काळे या नावाचा उल्लेख होता या प्रकरणात. हे आता 7,65,000 जे आहेत या गच्चेच्याच अकाउंटमध्ये टाकले होते. या तक्रारदार महिलेनं तसं सांगितलंय आणि तसा प्रूफही दिलाय. ट्रान्सफर कोणाच्या अकाउंटला केली. बरं, हे पैसे घेऊनही नोकरी मिळाली नाही म्हणून त्या बाई मंत्रालयात खेटे घालत होत्या आणि जेव्हा त्यांना कळलं की आपली फसवणूक झाली, मग त्या तक्रार करायला गेल्या. तर ह्या भुताळेबाई खुद्द प्रभाकर काळेंना भेटल्या, तेव्हा त्यांना समजलं की हे सगळं परस्पर झालंय, काळेंचा यात सहभाग नाहीये काही. प्रभाकरने त्यांना समजावलं होतं की तुम्ही आता आर्थिक व्यवहार जो केलाय तो बँक ट्रान्सफरने केलेला आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत, तेव्हा तुम्ही पोलिसांकडे जा, तक्रार दाखल करा. कारण प्रभाकर काळे हा जरी शिंदेचा पीए असला तरी त्याच्या नावानं लोकांना कोण कोण काय काय शेंड्या लावत असेल याचा काही आकडा फिक्स नाहीये, नसेलही. आजच्या या जगात काही ठकसे नसेही आहेत. काम काय करतात तर कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर आहेत किंवा गाडी भाड्याने देतात कोणाला तरी 16 रुपये पर किलोमीटरने आणि मग त्या माणसाच्या सोबत सोबत येतात सर सर आणि ते अशा सर सर करत मंत्र्यासंत्र्यांपर्यंत पोचले की मग त्यांच्या हातापाया पडून त्या मंत्र्यांसोबत एक सेल्फी किंवा फोटो काढून द्या ना सर, असं करून ते फोटो बिटो काढून घेतात आणि तोच फोटो व्हॉट्सअपला आपल्या स्टेटस म्हणून लावतात आणि लोकांवर इम्प्रेशन पाडतात. मग जे लोक त्या स्टेटसला भुलतात त्यांचा बाजा हे लोक मस्त वाजवतात, म्हणजे असा पिपाणी विपाणी वाजवतात. इथंही हेच झालंय. पण ठाण्यात ज्या पोलीस स्टेशनला ही केस दाखल करून घेतली गेली, त्या पोलीस ठाण्यातले लोक एकनाथ शिंदेच्या पीएला प्रभाकर काळेंना ओळखत नसतील याबद्दल मला आश्चर्य वाटतंय. त्यांनी तक्रारदाराचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर प्रभाकर काळेंनाही बोलवून घ्यायला हवं होतं. पैसे ज्या विश्वनाथ गच्चेच्या खात्यात गेलेत त्याच्यात आणि प्रभाकर काळे याच्यात काही आर्थिक व्यवहार झालेत का याची शहानिशा करायला हवी होती. पण त्यांनी फसवणूक करणाऱ्यांची नावं समोर असतानाही नाहक एकनाथ शिंदेच्या पीएचं नाव म्हणजे प्रभाकर काळेंचं नाव त्या FIR मध्ये टाकलं. ज्या वर्तमानपत्राचे संपादक संजय राजाराम राऊत आहेत त्याच वर्तमानपत्रानं ही बातमी उचलून धरली. आता यात नवल ते काही नाहीये, पण लागलीच एका दिवसात पोलिसांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलंय.
तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय, ज्यात लिहिलंय की आम्ही या प्रकरणाचा तपास केला, चौकशी केली आहे आणि त्या तपासाअंती प्रभाकर काळे यांचा सदरहू गुन्ह्यात सहभाग दिसून आलेला नाही. पोलिसांकडून आलेला हा 4 ओळींचा खुलासा काय सिद्ध करतो त्याच्यावर नंतर येऊया. पण अशा पद्धतीने कुठलीही चौकशी ना प्रभाकर काळेंची झाली आहे ना इतर कोणाची झालेली आहे. प्रभाकर काळे स्वतः असं सांगतोय की बाबा मला कुठल्याही पोलीस स्टेशनमधून फोन आला नाही, कोणी माझी चौकशी केली नाही किंवा माझ्या घरीही कोण गेलं नव्हतं. अत्यंत घिसाडघाईनं प्रभाकर काळेचं नाव त्या गुन्ह्यात समाविष्ट केलं गेलं हे यातून स्पष्ट झालं. प्रभाकर काळे हा माझा मित्र होता, आजही आहे आणि उद्याही राहील. भलेही तो माझ्या संपर्कात नसला तरीही तो माझा मित्र आहे. मैत्रीत एखाद्याला भोळा सांब वगैरे समजणारा मी नाही. मित्र आहे म्हणून प्रभाकर निर्दोष आहे असं मी म्हणणार नाही. पण करून गेला तो गच्चे आणि अडकला प्रभाकर काळे असंही नाहीये. त्या गच्चेविरुद्ध आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्याच्या अकाउंटमधून सगळे झालेले ट्रान्झॅक्शन. पण ज्या प्रकरणात एखाद्याचा संबंधच नव्हता त्या तक्रारदार बाई सांगतात की आम्हाला पोलिसांकडे जायचा सल्ला हा देखील प्रभाकर काळेंनीच दिला होता. याचा अर्थ पोलिसांना कळायला हवं होतं. प्रभाकरचं नाव आहे म्हटल्यावर त्यालाही गोवा या प्रकरणात असा पोलिसांवर कोणाचा दबाव वगैरे होता किंवा कुठला फोन आला होता का? तर हे जे काही प्रश्न या शंका आहेत ना ते काही पत्रकार काल विधानभवनात उपस्थित करत होते. पण राजकारणात एखाद्या साध्या सरळ माणसावर सामान्य मराठी तरुणाला नोकरीचं आमिष दाखवून फसवण्याच्या ज्या काही गोष्टी समोर येतात ना त्याला मी पाप समजतो. त्या पापात त्या आरोपात जर कुणाला अडकवलं जात असेल ते मला काय पटत नाही. 1995 ते 2002 या कालखंडात आमदारांच्या पीएंना पगार काय मिळायचा मी तुम्हाला सांगितलंय, 2470 रुपये. बरं ही नोकरी काय सरकारी नाही. आले साहेबाच्या मनात तर पीएच्या गांडीवर लाथही पडायची. त्यात आमची एक बॅच अशीही होती गोरगरीब जमातीवाली, ज्यात मोदा जोशींचे पीए कम ड्रायव्हर हा प्रभाकर काळे, अरुण मस्के, माहीमचे आमदार सुरेश गंभीर, त्यांचे एक पीए होते गावडे काका, सगळ्यात वयस्कर. साळुंखे गुरुजींचा पीए होता देवीदास भिल्लारे, विरारला राहतो आमच्या. यात सगळ्यात लहान असलेला बारक्या म्हणजे मी स्वतः. आम्हाला देवानं आज जे काही दिलंय ना, जे सुखानं जगतोय ते आमच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे आम्हाला. ते देवानं दिलेलं आहे. आम्ही नोकरीसाठी वणवण करणारी पोरं पाहिलेत त्या काळात. आमदाराची चिठ्ठी घ्यायला यायची. एका चिठ्ठीसाठी एका लेटरसाठी किती आसुसलेले असायचे. मी स्वतः ही पीएगिरी सोडली ना तेव्हा काय काय आणि कुठे कुठे नोकऱ्या केल्यात माझं मलाच माहिती आहे. त्यामुळे एका मराठी पोराला नोकरीचं आमिष दाखवून लुटणाऱ्यातला प्रभाकर काळे अजिबातच नाहीये. आज तो ज्या उंचीवर आहे त्या लायकीचा एखादा झोल झाला असताना, घोटाळा झाला असता आणि प्रभाकर काळेंनी 100 कोटींचा अपहार केला अशी बातमी आली असती तर कदाचित माझ्यासकट प्रभाकरला ओळखणाऱ्यांना जरा आपल्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं वाटलं असतं. अरे झोल किया तो भी कितना 100 करोड का. पण निव्वळ शिंदेचा माणूस आहे म्हणून कोणी प्रभाकर काळे या सरळमार्गी माणसाला बदनाम करू पाहत असेल 7.5 लाखासाठी तर या नीच राजकारणाचा मी निषेध करतो. इथे या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. तो संपला आणि सत्य बाहेर आलं की अजून सविस्तर बोलणार आहे मी. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.